श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, 26 मेला आलेली आहे शनी जयंती. तर शनी जयंतीच्या दिवशी कुत्र्याला आपल्याला एक वस्तू जी आहे तर ती खाऊ घालायची आहे. आता कशा पद्धतीने खाऊ घालायची आहे, कोणती वस्तू खाऊ घालायची आहे बघा. शनी जयंतीला कुत्र्याला खाऊ घाला वस्तू येत्या 26 मेला म्हणजे सोमवारी आलेली आहे शनी जयंती. तसेच या दिवशी सोमवती अमावस्या देखील आलेली आहे आणि या अमावस्येला वैशाख अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं आणि या वैशाख अमावस्येला शनी जयंती ही देखील साजरी केली जाणार आहे. या दिवशी शनिदेवाची विशेष पूजा सेवा अर्चा करण्याची परंपरा आहे. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक मंत्र स्तोत्र जे आहेत तर ती देखील पठण केली जातात. ज्योतिषशास्त्रातील 9 प्रमुख ग्रहांपैकी शनी हा एक आहे आणि शनी इतर ग्रहांपेक्षा हळू चालतो म्हणूनच त्याला शनी असे म्हटले जाते. शनीच्या जन्माबद्दल बरेच काही सांगितले गेले आहे. ज्योतिषशास्त्रात शनीच्या प्रभावाचे स्पष्ट संकेत आहेत. शनी ग्रह हा वायू तत्वाचा आणि पश्चिम दिशेचा स्वामी आहे. शास्त्रानुसार शनिदेव शनी जयंतीच्या दिवशी पूजा केल्याने विशेष फळ प्रदान करतात. या शनी जयंतीच्या दिवशी सर्वजण मंदिरामध्ये जाऊन शनिदेवाची पूजा सेवा करत असतात आणि दुःखांपासून मुक्ती मिळावी अशी शनिदेवांकडे प्रार्थना देखील करत असतात. शनिदेव हे गडद रंगाचे आहेत असे म्हटले जाते म्हणून त्यांना काळा रंग हा जास्त आवडतो आणि म्हणूनच या दिवशी शनिदेवाला रंगाच्या वस्तू अर्पण केल्या जातात. जसे की काळे उडीद असेल, काळे तीळ असेल, काळे वस्त्र असेल यासारख्या वस्तू ज्या आहेत तर त्या त्यांना अर्पण केल्या जातात. शनिदेवाला न्यायाची देवता असं सुद्धा म्हटलं जातं आणि म्हणूनच ते व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार त्यांना न्याय देत असतात. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी शनिदेवाची पूजा केल्याने त्यांचे आशीर्वाद हे आपल्याला प्राप्त होत असतात. त्याचबरोबर शुभ परिणाम देखील आपल्याला मिळत असतात. या दिवशी त्यांची मनोभावे पूजा केल्याने आयुष्यातील अनेक अडचणी दुःख संकटे दूर होतात. त्याचबरोबर तुमच्या कुंडलीतील 7.5 असेल शनी असेल तर शनी जयंतीला काही उपाय आहे उपाय जे आहेत तर ते देखील केले जातात. शनी देवाची कृपा प्राप्त करण्यासाठी शनी जयंती हा सर्वात शुभ दिवस मानला जातो. या दिवशी शनिदेव हे अतिशय प्रसन्न असतात आणि म्हणूनच या दिवशी त्यांची पूजा सेवा केल्याने शनिदेवाची अखंड कृपा ही आपल्यावरती कायम टिकून राहते. धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय सेवा देखील केल्या जातात. तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असाच अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय सांगणार आहे. सोमवारी शनी जयंतीला तुम्ही काहीच नाही केले तरी चालेल, परंतु कुत्र्याला फक्त एक वस्तू जी आहे तर ती खाऊ घालायची आहे. ही एक वस्तू खाऊ घातल्यामुळे शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालेल. 3 पिढ्यांचा प्रखर पितृदोष जो आहे तर तो नष्ट होऊन तुमचे सर्व दोष अडचणी दुःख दारिद्र्य गरिबी दूर होईल. साक्षात शनी महाराज हे तुमच्यावरती प्रसन्न होतील. तर अशी कोणती वस्तू ही कुत्र्याला खाऊ घालायची आहे, कोणत्या वेळेमध्ये खाऊ घालायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. तर बघा मित्रमैत्रिणींनो, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला सोमवारी करायचा आहे. सोमवारी म्हणजे 26 मेला शनी जयंती आलेली आहे. त्याचबरोबर या दिवशी सोमवती
सोमवती अमावस्या देखील आलेली आहे आणि या दिवशी तुम्ही दिवसभरामध्ये हा उपाय कधीही केव्हाही करू शकता। अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हा कधी वेळ मिळेल त्या वेळेमध्ये तुम्ही ही एक वस्तू जी आहे तर ती कुत्र्याला आवर्जून खाऊ घालायची आहे। कारण आपल्या हिंदू धर्मात कुत्र्याला यमराजाचा दूत मानलं जातं। यमराजा हे मृत्यूचे देवता आहेत आणि कुत्रा हा त्यांच्याशी संबंधित आहे असं मानलं जातं आणि कुत्र्याला शनी देवाचं वाहन देखील मानलं जातं। या दिवशी आपण ही एक वस्तू जर कुत्र्याला खाऊ घातली तर जीवनात सुख आणि शांती नांदत असते। त्याचबरोबर मृत्यूची भीती देखील कमी होते। जसं की बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये एक नकारात्मक गोष्टी येत असतात, काहीतरी वाईट घडणार आहे अशा वाईट साईट गोष्टी आपल्या मनामध्ये येत असतात। परंतु शनी जयंतीला जर आपण हा उपाय जर केला तर सगळी नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती आपल्यामध्ये असणारी तर ती नष्ट होते आणि एक सकारात्मक ऊर्जा आपल्या मध्ये निर्माण होते। तसेच तुम्हाला जर एखाद्या शत्रूचा वारंवार त्रास होत असेल, शत्रू हा गुपित असेल किंवा शत्रूंचं नाव तुम्हाला माहीत असेल, बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यामध्ये अशी काही लोक असतात ती आपल्यासमोर आपल्याबरोबर खूप गोड बोलतात परंतु त्यांच्या मनात आपल्याबद्दल काहीतरी वाईट विचार असतात, वाईट भावना असतात आणि ते नेहमी आपलं वाईट कसं होईल यासाठी खूप प्रयत्न करत असतात। तर असा शत्रूंना त्रास नष्ट होण्यासाठी देखील हा उपाय अतिशय अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। तसेच तुमच्या आयुष्यामध्ये काही दोष असेल, अडचणी असेल, घरामध्ये काही दरिद्रता असेल तर तरी सुद्धा या उपायाने दूर होते। जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर आपल्याला अनेक समस्यांना संकटांना सामोरं जावं लागतं। जसं की आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही, पैशांच्या अडचणी येतात, कष्ट आणि मेहनत करूनही त्याला यश मिळत नाही, कोणत्याही कामामध्ये सतत आपल्याला यश मिळत नाही, कोणतीही गोष्ट आपल्या मनासारखी घडत नाही, घरामध्ये सतत भांडणे, वादविवाद, कलह, आजारपण वाढते, यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या आपल्या घरामध्ये पितृदोषामुळे निर्माण होत असतात। बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये अडचणी, अडथळे येतात परंतु या अडचणी पितृदोषामुळे आहेत हे आपल्याला समजत नाही आणि म्हणूनच या दिवशी आपण घरामध्ये हा उपाय जर केला, ही एक वस्तू कुत्र्याला खाऊ घातली तर 3 पिढ्यांचा प्रखर पितृदोष हा दूर होईल। कारण या दिवशी सोमवती अमावस्या आहे आणि या दिवशी आपले पूर्वज जे आहेत तर ते मृत्यू लोकातून पृथ्वीवरती येत असतात, मग ते कुत्र्याच्या, गाईच्या, कावळ्याच्या स्वरूपामध्ये येत असतात आणि म्हणूनच या दिवशी हा उपाय करायला खूप महत्त्व दिलं गेलं आहे। आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला शनी जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे। आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ, गंगाजल टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे। यामुळे आपलं शरीर जे आहे तर ते शुद्धीकरण होत असतं, पवित्र होत असतं। यानंतर आपल्या देवघरातील देवी देवतांची नित्य पूजा जी आहे तर ती करून घ्यायची आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय करू शकता। उपाय करण्यासाठी तुम्ही जेव्हा सकाळी स्वयंपाक करणार आहे त्यावेळी तुम्हाला शेवटची एक चपाती जी आहे तर ती बनवायची आहे किंवा भाकरी असेल तर ती बनवायची आहे। आता ही भाकरी किंवा चपाती बनवताना त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर काळे तीळ जे आहे तर ते आवर्जून टाकायचे आहे आणि त्याची एक चपाती तुम्हाला बनवायची आहे। ही चपाती एका ताटामध्ये प्लेटमध्ये घ्यायची आहे आणि त्यावरती तुम्हाला एक गुळाचा खडा ठेवायचा आहे। थोडंसं मोहरीचं तेल जे आहे तर ते देखील घ्यायचं आहे। तेलामध्ये आपलं बोट बुडवायचं आहे आणि त्या चपातीवरती तुम्हाला फिरवून घ्यायचं आहे, म्हणजेच लावून घ्यायचं आहे आणि पूर्ण तेल लावायचं नाही। कुत्र्याला तेलकट पदार्थ हे खाऊ घातले जात नाही, यामुळे कुत्र्याच्या जीवाला धोका होत असतो। त्यामुळे अगदी एक बोट भरून तेल जे आहे तर तुम्हाला त्या चपातीला लावायचं आहे। चपाती असेल, भाकरी असेल, तिला लावायचं आहे आणि ते पण मोहरीचंच असेल, तेल देखील आपल्याला मोहरीचंच लावायचं आहे। मोहरीचं नसेल तर मग कुठलंही तेल लावू नका। यानंतर तुम्हाला थोडीशी हळद एका वाटीमध्ये घ्यायची आहे आणि या दोन्ही वस्तू घेऊन तुम्हाला कुत्र्याजवळ जायचं आहे। काळं कुत्रं तुम्हाला जर काळ्या रंगाचा कुत्रा जर तुम्हाला मिळाला तर अतिशय चांगलं, नाहीच मिळाला
तर काही हरकत नाही, किंवा तुमचं असेल, शेजारचं असेल किंवा इतर कुणाचाही कुत्रा असेल तर त्या कुत्र्याला थोडासा भंडारा जो आहे तर तो तुम्हाला लावायचा आहे। भंडारा म्हणजे आपण जी सोबत वाटीमध्ये हळद घेतलेली आहे तर ती लावायची आहे आणि ही जी भाकरी आहे तर ती तुम्हाला खाऊ घालायची आहे। जर काळा कुत्रा तुम्हाला भेटलाच नाही तर मग तुम्ही इतर कुठल्याही कुत्र्याला खाऊ घालू शकता। आणि यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला शनिदेवाचं नामस्मरण करायचं आहे, तुमच्या पितरांचं नामस्मरण करायचं आहे। तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी, अडथळे, संकटे आहेत तर त्या दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे। त्याचबरोबर जर तुम्हाला अशी भाकरी खाऊ घालणं शक्य झालं नाही तर मग काय करायचं, थोडासा भात शिजवायचा आहे, अळणी भात। त्यामध्ये तुम्हाला मीठ किंवा तेल टाकायचं नाही। अळणी एक वाटी भरून भात शिजून घ्यायचा आणि त्यावरून तुम्हाला अर्धा चमचा दही टाकायचा आहे, अगदी थोडेसे चिमूटभर काळे तीळ देखील टाकायचे आहे। हा दही भात तुम्हाला कुत्र्याला आपल्याला खाऊ घालायचा आहे। जर आपण या दिवशी कुत्र्याला दही भात खाऊ घातला तर आपल्या आयुष्यामध्ये कितीही मोठ्या अडचणी असेल, अडथळे असेल, संकटे असेल, दुःख असतील तर ते 100% दूर होतात। पितर आपल्यावरती प्रसन्न होतात, आपल्याला सुखी संसाराचे कृपा आशीर्वाद देत असतात आणि इतर सर्व त्रास जे आहे तर ते सुद्धा नष्ट होतात। जर तुम्हाला दोन्ही वस्तू खाऊ घालणं शक्य झालं नाही तर मग या दिवशी किमान तुम्ही जेव्हा बाहेर जाल त्यावेळी जिथे कुठे तुम्हाला कुत्रा दिसेल, कावळा दिसेल, गाय दिसेल किंवा कुठल्याही रंगाचा कुत्रा असेल त्याला कमीत कमी एक बिस्किटचा पुडा किंवा ब्रेडचा पुडा तुम्ही खाऊ घालू शकता। याचा लाभ तुम्हाला मिळणार आहे, फळ जे आहे तर ते तुम्हाला प्राप्त होणार आहे, आपल्याला खूप अधिक पटीने मिळत असतं आणि हे फळ जे आहे तर ते वाईट काळामध्ये आपल्याला खूप कामी येत असतं। आणि म्हणूनच तुम्ही काही शक्य झालं नाही तरी तुम्ही ब्रेड म्हणा, बिस्किट म्हणा, कुत्र्याला आवर्जून या दिवशी खाऊ घाला। त्याचबरोबर या दिवशी जर तुम्हाला कुठेही रस्त्यांवरती कुत्रा दिसला तर विनाकारण त्याला दगड मारू नका किंवा त्याला त्रास देऊ नका। जर या दिवशी तुम्ही कुत्र्याला त्रास दिला तर नक्कीच तुम्हाला शनी दोषाचा त्रास देखील होऊ शकतो आणि यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला अनेक समस्यांना, संकटांना सामोरं जाऊ लागू शकतं। धार्मिक ग्रंथानुसार कुत्र्याला जर आपण या दिवशी अन्न दिलं तर नकारात्मक शक्तीचा नाश होतो। कुत्र्याला अन्न दिल्याने घरातील वाईट ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा ही निघून जाते। शनी दोष आणि पितृदोष हा देखील नष्ट होतो आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येऊन घरातील वास्तू जी आहे तर ती शांत राहते। यामुळे घरात सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य हे कायम टिकून राहते। त्याचबरोबर या दिवशी कुत्र्याला आपण ही वस्तू खाऊ घातल्याने आपल्या घरात स्वच्छता आणि चांगला आरोग्य येतं। घराची निष्ठा आणि उपस्थिती ही घरात आनंद आणि समृद्धी आणत असते आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो आवर्जून शनी जयंतीच्या दिवशी म्हणजे सोमवारला 26 मेला आवर्जून सर्वांनी करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे आणि इतरांना देखील आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करण्यासाठी प्रवृत्त करायचा आहे, सांगायचं आहे। तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने आवर्जून सर्वांनी उपाय करण्याचा प्रयत्न करा। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती, कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओंसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ।